नमस्कार सर्व शिवभक्तांना, जय शिवराय. परत एकदा आपलं स्वागत आहे योद्धा प्रोडक्शन प्रस्तुत शिवायन अर्थात माझ्या राजाचं पारायण. तर मंडळी, आपण एपिसोड 2 मध्ये मासाहेब जुन्नरला येऊन मुक्कामी आहेत इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो. पाठलागावरती लखुजीराव जाधव आहेत. शहाजी राजेंनी पुढे जावं आणि जिजाऊंनी विश्वासरावांकडे राहावं हे ठरल्याप्रमाणे जे झालं ते तो आपण भाग क्रमांक 2 पर्यंत पाहिला. एपिसोड 2 पर्यंत आपण पर्यंत आलो. शहाजी राजे ठरल्याप्रमाणे पुढे निघून गेले. त्यांच्यासोबत संभाजी राजे सुद्धा गेले. संभाजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ. अजून महाराजांचा जन्म झालेला नाही, अजून शिवरायांचा जन्म झालेला नाही. ठरल्याप्रमाणे शहाजी राजे निघून गेले. जुन्नरवरती रात्र पसरलेली आहे. समया पेटल्या, दिवे लागलेले आहेत. गावातल्या प्रमुख वेशीवरची दिव्यांची वात सुद्धा फरफरते. सर्व मंडळींची जेवण आटपली आहेत आणि विश्वासराव सदरेवर येऊन झोपाळ्यावरती बसले. भिंतीवर लटकलेली शस्त्र चमकतायत दिव्यांच्या उजेडामध्ये, समईच्या उजेडामध्ये. शांतपणे बसलेले विश्वासराव काहीतरी विचारात आहेत. आणि तोपर्यंत लखुजीराव जाधवांचा घोडदळ हे जुन्नरला चहूबाजूंनी वेढत होतं. धापा टाकत हेर आला विश्वासरावांच्या पुढे उभे राहिला आणि धापा देत देत तो बोलतोय. विश्वासराव घात झाला. जाधवरावांनी जुन्नरला वेढा दिलाय. चहूबाजूंनी जुन्नरला त्यांनी वेढलंय. आणि खिन्नपणे हसत विश्वासराव म्हणाले, चांगलेच मुहूर्त पाहून आलेत की ते. तोपर्यंत लखुजीराव जाधव विश्वासरावांच्या वाड्याकडे जाते झाले आणि त्यांच्या पुढे आत उभे राहिले विश्वासराव. रागाने लालबंद झालेले, संतापलेले लखुजीराव द्वेषाने बोलते झाले. कुठे तो भोसला? कुठे गेला तो? त्याच्यावरती लखुजीराव सांगते झाले, मामासाहेब थोडा पण शांत व्हा. परंतु लखुजीराव जाधव एकदम त्या ठिकाणी रागात आहे. त्यांनी तोच प्रश्न केला, कुठे तो भोसला? वाट सोड मुकाट्याने. त्याच्यावरती विश्वासराव सांगते झाले, सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने यायचं नसतं एवढंही तुम्हाला माहित नाहीये का? तू बाजूला सरा, वाट सोड. कुठे तो भोसला? कुठे दडून बसलाय? त्याच्यावरती रागाने संतापलेले विश्वासराव म्हणाले, दडून बसायला भोसल्यांची कुळी एवढी नामर्थ झाली नाही, परंतु पडून जाणे इतकी तर झालीये ना. आणि यावरती विश्वासराव सुद्धा चिडले आणि विश्वासरावांनी सांगितलं, मामाश्री, हे भोसल्यांच्या व्याह्यांचं घर आहे. इथे त्यांचा उपमर्द खपवून घेतला जाणार नाही. आणि बघता बघता दोघांचा एकमेकांवरती शब्दांचा वर्षाव सुरू झाला. वाढ देतो की नाही मुकाट्याने म्हणत लखुजीराव विश्वासरावांवरती चालते झाले. आणि बघता बघता विश्वासरावांची तलवार म्यानातून बाहेर निघाली. दोघे एकमेकांवरती वार करणार तितक्यात पाठीमागून आवाज आला, आबासाहेब. लखुजीराव जाधवांचे हात वरच्या वरी थांबले गेले
आवाजाच्या दिशेने त्यांनी मान वळवली आणि त्यांच्या नजरेत उभ्या होत्या मासाहेब जिजाऊ, अर्थात लखुजीरावांची लाडकी जीव. कित्येक तरी आठवणी जीव या नावामध्ये साठलेल्या आहेत. लखुजीराव जाधव जीवला पाहत राहिले. त्यांना शब्द सुचेना. त्यांचा पाय पुढे निघत नव्हता. बघता बघता त्यांची तलवार म्यान झाली आणि सोफ्यात उभे असलेल्या जीवनकडे ते धावले. बाप लेकीने एकमेकांना घट्ट मिठी मारली. हे पाहून विश्वासराव थोडेसे बाजूला झालेले. आजूबाजूची सर्व मंडळी त्या ठिकाणी आश्चर्याने पाहत होती. लखुजीराव जाधवांचा राग थोडासा शांत झालेला आहे. हे पाहून विश्वासरावांनी सुद्धा तलवार म्यान केली आणि त्यांच्या पायावरती नतमस्तक झाले. लखुजीरावांचा राग सुद्धा आता शांत झालेला आहे. यावरती लखुजीराव बोलते झाले, माफी कसली मागता? तुमची ही तडफ पाहून आम्हाला आनंद झाला. भोसल्यांमध्ये नसले तरी भोसल्यांच्या आप्त सोकियांमध्ये वाघ आहेत हे पाहून आम्हाला आनंद वाटला. आणि लखुजीरावांचे हे शब्द ऐकून विश्वासरावांना थोडस हसायला. लखुजीराव मासाहेबांकडे बघत होते आणि त्यांनी मासाहेबांना प्रश्न विचारला, जीव बाळा तू कशी आहेस? याच्यावरती लहान आवाजामध्ये जीव सांगती झाली, आबासाहेब मी कशी असणार? गडबडलेले लखुजीराव म्हणाले, काय झालंय जीव? असं का बोलतेस? त्याच्यावरती जीव सांगती झाली, लेकीची जात माझी हळदी बुक्क्यासारखी, कुणी उचलावं आणि कुणाच्याही कपाळी मारावं. जीवला काय म्हणायचंय हे लखुजीरावांच्या लक्षात आलं. परत लखुजीरावांचा संताप वाढत होता. माझी पोरगी मला जड झाली नाहीये. त्याला बायको सांभाळायला जड असेल, पण मला माझी पोरगी जड नाहीये. आणि लखुजीराव जीवना सांगते झाले, जीव काही दिवस तू सिंदखेडला चल, तिथे राह. त्याच्यावरती मासाहेब सांगते झाल्या, आबासाहेब सिंदखेड हे माझं माहेर घर. आणि भोसले हे माझं सासर घर. मी जर सिंदखेडला आले तर भोसल्यांची लाज राखली जाणार नाही. यामुळे मला येता येणार नाही. खरं तर ते आवाजामध्ये लखुजीराव सांगत राहिले, जीव सगळीकडे दुष्काळ आहे. सगळीकडे दुष्काळजन्य परिस्थिती आहे. सबंध मुलूक दुष्काळामध्ये या ठिकाणी पसरला. कोणतीही शाही स्थिर नाहीये. प्रत्येक शाहीमध्ये बंडाळी उसळली. आणि अशा या परिस्थितीमध्ये तू इथे असणं हे आम्हाला काही त्या ठिकाणी योग्य वाटत नाही. परंतु मासाहेब त्यांच्या विचारावरती ठाम होत्या. मासाहेब लखुजीरावांना सांगत्या झाल्या, आबासाहेब मला असं वाटतं की मी शिवनेरी किल्ल्यावरती राहावं. मी इथेच राहील. तुम्ही काळजी करू नका. सगळं स्थिर ठावात होईल. आणि याच्यावरती विश्वासराव सुद्धा उद्गारले,
मलाही तेच वाटते. मलाही वाटते जिजाऊंची व्यवस्था ही शिवनेरीवरती करावी, ती गडावरती करावी. ते सुरक्षेच्या दृष्टीने जास्त योग्य राहील. हे बोलणं चालू असता विश्वासरावांच्या लक्षात आलं आणि त्यांनी लखजीरावांना विनंती केली. हे मात्र बरं झालं, भोसले आणि जाधवांचं वैर आहे, त्यामुळे तुमचे पाय आमच्या घराला लागले, हे आमचं भाग्यच नाही. आता आलाच आहात तर ही विनंती आहे, स्वारीने इथेच हात ओले करावेत आणि आपली शिबंदी सोडावी. म्हणजे विश्वासराव लखुजीरावांना जेवण्यासाठीच आमंत्रण देत होते. याच्यावरती पहिल्यांदा तर लखुजीरावांनी विरोध दर्शवला. पूर्ण रात्र आम्हाला प्रवास करावा लागेल, घोड्यावर मान टाकावी लागेल, याच हिशोबाने आम्ही सिबंदी सोडली. परंतु माझे पुढे आले आणि मासाहेब सांगत्या झाल्या आणि त्यांच्या आग्रहाखातर लखुजीराव शिबंदी सोडण्यासाठी तयार झाले. घरातून चांदीचा पाट आणण्यात आला आणि मासाहेबांनी पुलाव वाढण्याची सुरुवात केली. ताटावरचा हात अलगद मागे सरकला आणि मासाहेबांनी ताटामध्ये पुलाव वाढला. याच्यावरती निष्किलपणे लखुजीराव बोलते झाले, भोसले तुम्ही डाव साधायला मागे पडताय का? आणि एकच सर्वत्र हशा पिकली. संतापाने लालबुंद होऊन आलेले लखुजीराव त्या वातावरणामध्ये पाहुणचार त्या ठिकाणी घेतो. तर पाठलागावर आलेले लखुजीराव त्यांचा राग शांत झालाय, ते घरामध्ये पाहुणचार घेत आहेत आणि जीवनच्या म्हणजेच मासाहेबांच्या राहण्याची व्यवस्था ही शिवनेरीवरती होणार आहे. मासाहेब सध्या 3 महिन्याच्या गर्भार आहे. तर आजच्या या भागामध्ये इथपर्यंतच. तर प्रत्येक एपिसोड मध्ये, प्रत्येक भागामध्ये आपण बघणार आहोत की शिवचरित्र आपल्याला काय सांगून जात आहे, शिवचरित्र आपल्याला काय शिकवतंय, शिवचरित्रातलं प्रत्येक पात्र आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न. आजच्या या भागामध्ये आपण जिथपर्यंत डिस्कशन केलंय याच्यावरून असं लक्षात येतंय की पहिल्यांदा पाठलाग शहाजीराजे आणि जिजाऊ दोघांचा चालू आहे मालोजींकडून, सॉरी लखुजींकडून. त्याच्यानंतर मासाहेब विश्वासरावांकडे थांबलेले आहेत काही शिबंदीनिशी आणि संध्याकाळपर्यंत लखुजींनी जुन्नरला वेढा दिलाय. ते विश्वासरावांवरती धावून गेले. त्याच्यानंतर दोघांमध्ये होत असलेला वाद शांत झालाय. तो होण्याच्या अगोदर त्यांनी जीवूंना त्या ठिकाणी सांगितलं की जीवू, ही सध्याची परिस्थिती तुझ्यासाठी इथे राहण्याला योग्य नाहीये, तू सिंदखेडला चालावस, म्हणजे तू माहेरी चालावस. परंतु दुष्काळी परिस्थिती आहे, कुठलीही शाही स्थिर नाहीये, प्रत्येक शाहीमध्ये बंडाळी आहे आणि दुष्काळ म्हणलं की चोरी वगैरे सगळं काही त्या ठिकाणी अस्थिर असतं. आणि अशा या परिस्थितीमध्ये लखुजीरावांचं म्हणणं आहे की जीव, तू सिंदखेडला चालावस. परंतु अशा या गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा मासाहेबांनी स्वतःचा निर्णय किती ठामपणे लखुजींसमोर मांडला की आबासाहेब, सिंदखेड हे माझं माहेर घर, भोसले इकडचं हे माझं सासर घर. जर मी अशा परिस्थितीमध्ये माहेरी आले
तर भोसले घराण्याची लाज राखली जाणार नाही. कुठेतरी प्रश्नचिन्ह उभे राहतील. मी तुमची मुलगी असली तरी पण मी शहाजीराजेंची पत्नी आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये मला माझ्या घराण्याची म्हणजे भोसले घराण्याची मला लाज राखावी लागणार. म्हणजे माँसाहेबांनी या ठिकाणी बापाच्या प्रेमापेक्षा पत्नी धर्म निभवण्यावरती जास्त भर दिलाय. आजकाल आपण बघतो घरामध्ये नवरा बायकोचं थोडंही भांडण झालं तर त्याच्यामध्ये आई नावाचं पात्र कितपत त्या ठिकाणी इंटरफिअर करत आणि मग सगळं काही त्या ठिकाणी विस्कटून जात. पण शिवचरित्रामध्ये आपल्याला जीवननी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की लग्न झाल्यानंतर मुलीने पत्नी धर्म निमूटपणे पार पाडला पाहिजे. आजही तुम्ही जर खेड्यापाड्यामध्ये गेला, काही झालं, भांडण होतं, सगळं काही होतं, भांडण येऊन मिटवलं जातं आणि त्या पोरीला सांगितलं जातं हे जरी झालं तरी तुला इथं नांदावं लागणार आहे. आणि त्यामुळे गावामध्ये नाते टिकून राहतात. नाही तर शहरामध्ये बघ डिवोर्सचं प्रमाण किती वाढलं. कारण स्त्री धर्म निभवण्यामध्ये कुठेतरी पत्नी कमी पडते किंवा त्याचबरोबर पती धर्म निभवण्यामध्ये पती सुद्धा काही ठिकाणी कमी पडतात. तर माँसाहेबांनी आपल्याला या प्रसंगातून हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की स्त्री ती सक्षम असली पाहिजे, निर्भीड असली पाहिजे. त्यासोबत स्त्रीने पत्नी धर्म सुद्धा किती निमूटपणे निभावला पाहिजे. हा आजच्या या एपिसोडचा संदर्भ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या या भागामध्ये इथपर्यंतच. बघूया पुढच्या शिवायांचं पारायण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय.